अरे रुपाली, तू किती वेळ झालेला सुसवली ती रे? अरे 9 वाजले, भूक लागली. स्वयंपाक बनवा ना लवकर. अहो मी काय दिवसभर बसले काय? मला दिवसभर कामच आहे आणि आता लसूण सोली ते. अरे दिवसभर काम दोघांनी बी केलंय ना, बसलेलं तर काही कोणी नाही. पण 9 वाजले, भूक लागली, स्वयंपाक झाला पाहिजे की नाही? हा पप्पा, आम्हाला पण भूक लागली. टॉन गेलो काय केलं का तुम्ही दिवसभर काम? अगं मग काम केलंच भूक लागते काय? आम्हाला बिनकामाची पण भूक लागते. भूक लागली ना मग एक काम करा, मिक्सरवर शेंगदाणे बारीक करा. मी आले तर लसूण सोलून. अरे रुपाली, त्या काहीतरी गोंधळ घालून ठेवते आणि त्याला लोक काम सांगू तू. ओ पप्पा, शेंगदाणे बारीक करायचं काय एवढं अवघड काम आहे काय? मिक्सरवर तर करायचेच. चल ग दीदी. दीदी तू एक काम कर, तू मिक्सर घे, मी शेंगदाणे घेते. बरोबर. अरे मग दणदण आवाज कशाचा येतोय ग? अहो मला तरी काय माहित येत असं कशाचा बी. अरे तुझ्या 2 वाघिणी किचन मध्ये गेल्यात भाऊ. ए रुपाली, इकडे. काय हो काय झालं? अरे तुला सांगितलं होतं ना, त्या पोरीला काही काम सांगू नको. बघ तिकडं. दीदी होतंय ना बारीक? पप्पा म्हणतात आपल्याला काही काम येत नाही. हा ना, आपल्याला येड्यातच काढत आहेत आईन पप्पा. अगं वायर कशाला दिली ग? अगं दीदी, मिक्सर पळून जाईल म्हणून केबल बांधलेली दिसते त्याला. अगं बाया तुम्ही परवाटच लावलं का? अगं आई, तूच म्हणली मिक्सरवर शेंगदाणे बारीक करा, मग आता खलबत्ता मिक्सरवरच ठेवलाय ना. मी काम करत असताना माझ्याजवळ येऊन उभा राहा जा, मी तुम्हाला काम शिकविते. अरे पोरीला कशाला खवळायचं रे? त्याला काम शिकवित नाही, डायरेक्ट काम सांगायचे. त्याला समोर बसवायचं, त्याला काम शिकवायचं. व्यवस्थित शिकलं ते शिकणार की. असं खवळून टोणी म्हणून काम शिकत असेल का? तुझं काम आहे, माझं जे काम असतं मी सांगतो त्यांना शिकवतो. तुझं काम तू शिकवित जा. माझ्या वावरातले कामं सगळे शिकवलेत बऱ्यापैकी मी. जेवढ्या चुका झाल्या तेवढे सगळे कामं शिकवलेत. आता तू बी घरातले कामं त्याला शिकव. प्रत्येक माणसाला, प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला प्रत्येक काम आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा बरोबर आहे, आजपासून शिकविते त्यांना काम.